चला, गुड मॉर्निंग डिअर ऑल ऑफ यू स्टुडंट्स. आपण कालच्या बॅचपर्यंत द रेग्युलेशन्स ऑफ ब्रीदिंग या टॉपिकला कंप्लीट केलं होतं. टुडे वी आर लर्न अबाउट द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, that is the respiratory volume and the respiratory capacities. आजचा आपला टॉपिक आहे रेस्पिरेटरी व्हॉल्यूम अँड रेस्पिरेटरी कॅपॅसिटीज. दिसत नसेल तर मी परत एकदा आपले हेडिंग व्यवस्थित देतो. द हेडिंग इज दॅट द रेस्पिरेटरी व्हॉल्यूम अँड द कॅपॅसिटीज. रेस्पिरेटरी volume and respiratory capacity. Respiratory volume and respiratory capacity म्हणजे नेमकं काय किंवा काय असतं हे रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स अँड रेस्पिरेटरी कॅपॅसिटी. रेस्पिरेटरी व्हॉल्यूम यालाच आपण पल्मोनरी व्हॉल्यूम सुद्धा म्हणू शकतो. And respiratory capacity is also known as a pulmonary capacity. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण रेस्पिरेशनची प्रोसेस करतो तर त्यावेळेस आपण किती एअर आतमध्ये घेतो आणि किती एअर आपण बाहेर टाकतो. द नंबर ऑफ व्हॉल्यूम ऑफ एअर विल इन्स्पायर अँड एक्सपायर is considered as the respiratory volume and the respiratory capacity. तर या दोन्ही टर्मला शिकण्यासाठी सगळ्यात पहिले आपण रेस्पिरेटरी व्हॉल्यूम म्हणजे काय त्याला आपण जाणून घेऊ. रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स ज्याला आपण कॉमनली म्हटलं ब्रीदिंग व्हॉल्यूम, म्हणजे ज्यावेळेस आपण नॉर्मल ब्रीथिंगची प्रोसेस करतो. आता नॉर्मल ब्रीथिंगची प्रोसेस म्हणजे काय बे, तर नॉर्मल ब्रीथिंग म्हणजे वन इन्स्पिरेशन अँड वन एक्सपिरेशन. श्वास घेणं आणि श्वास सोडणं. इट इज अ नॉर्मल ब्रीथिंग. आपण जी ब्रीथिंग करतो तर ते नॉर्मल ब्रीथिंग. तर ब्रीथिंग करत असताना आपण किती एअर आतमध्ये घेतो आणि किती एअर आपण बाहेर टाकतो ते सांगणं, व्हॅल्युएशन देणं म्हणजे रेस्पिरेटरी व्हॉल्यूम. तर रेस्पिरेटरी व्हॉल्यूम मध्ये आपल्याला पाहायचं की टिडल व्हॉल्यूम म्हणजे काय, त्यानंतर इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम म्हणजे काय, त्यानंतर एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम म्हणजे काय किंवा रेसिड्युअल व्हॉल्यूम, आणि तुम्हाला कॉमनली पाहायचं आहे डेड स्पेस. तर सगळ्यात पहिले आपण कॉमनली पाहूया बेटा की टिडाल व्हॉल्यूम काय असतो. टिडाल व्हॉल्यूम. आता टिडाल व्हॉल्यूम म्हणजे काय, ड्यूरिंग द नॉर्मल ब्रीदिंग द व्हॉल्यूम ऑफ एअर इज इन्स्पायर और एक्सपायर. म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल आपण ब्रीदिंग करतोय, ब्रीदिंग केली, एअर सोडली, एक्सपिरेशन केलं, इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन करताना मी एन्व्हायरमेंटल एअर जी आहे तर ती आतमध्ये घेतली. किती घेतली त्याला म्हणतात व्हॉल्यूम ऑफ एअर. ड्यूरिंग द नॉर्मल ब्रीदिंग the volume of air is inspired. किती आपण ती एअर आतमध्ये घेतली तर म्हणजे टिडाल व्हॉल्यूम, आणि किती आपण एअर बाहेर सोडली ते म्हणजे टिडाल व्हॉल्यूम. नाही समजलं सर, हे डोक्याच्या वरती जात आहे, समजत नाही. ओके ठीक आहे, परत एकदा की व्हॉट इज द टिडाल व्हॉल्यूम. जेवढी एअर आपण नॉर्मल ब्रीदिंगच्या थ्रू घेतो, ड्यूरिंग द नॉर्मल ब्रीदिंग द व्हॉल्यूम ऑफ एअर, हाऊ म्हणजे जेवढी आपण एअर घेतो तेवढी द व्हॉल्यूम ऑफ एअर
ड्युरिंग इन्स्पायर नाहीतर एक्सपायर, एक तर इन्स्पिरेशनच्या वेळेस नाहीतर एक्सपिरेशनच्या वेळेस जेवढी आपण हवा घेतो आणि जेवढी आपण सोडतो, तर तो जो एअरचा व्हॉल्यूम आहे तर त्या व्हॉल्यूमला आपण कॉमनली काय म्हणतो, टिडाल व्हॉल्यूम. सो व्हॉट इज द टिडाल व्हॉल्यूम? इट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर ड्युरिंग इन्स्पिरेशन और एक्सपिरेशन. माझं बोलणं कळतंय का? टिडाल व्हॉल्यूम इज द व्हॉल्यूम ऑफ एअर, इज द व्हॉल्यूम ऑफ एअर. म्हणजे किती एअर आपण घेतोय म्हणजे व्हॉल्यूम ऑफ एअर ड्युरिंग नॉर्मल इन्स्पिरेशन अँड नॉर्मल एक्सपिरेशन, म्हणजे ड्युरिंग द ब्रीथिंग. म्हणजे एका ब्रीथिंग मध्ये जेवढी आपण एअर घेतो जेवढी आपण एअर सोडतो तर तिचा जो व्हॉल्यूम असतो तर त्या व्हॉल्यूमला आपण कॉमनली काय म्हणूया बेटा, टिडाल व्हॉल्यूम. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टिडाल व्हॉल्यूम? द नॉर्मल व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टिडाल व्हॉल्यूम? that is the volume of air during normal inspiration or expiration म्हणजेच during normal breathing is called as tidal volume, and it is approximately 500 ml. म्हणजे ज्यावेळेस आपण नॉर्मल इन्स्पिरेशन करतो तर आपण किती एअर आतमध्ये घेतो, तर 500 ml. आणि आपण नॉर्मली एक्सपिरेशन करतो तर किती एअर बाहेर सोडतो, 500 ml. लक्षात ठेवायचं. अँड दिस इज द टिडाल व्हॉल्यूम. सो व्हॉट इज द टिडाल व्हॉल्यूम? द व्हॉल्यूम ऑफ एअर ड्युरिंग अ ब्रीथिंग. आणि ब्रीथिंग म्हणजे काय, एक तर इन्स्पिरेशन नाहीतर एक्सपिरेशन. आणि त्या व्हॉल्यूमला आपण कॉमनली म्हटलं टिडाल व्हॉल्यूम, आणि इट इज अप्रॉक्सिमेटली 500 ml. मग मला सांगा एका मिनिटामध्ये, इथे एका ब्रीथिंगसाठी झालं, एक ब्रीथसाठी झालं 500 ml. तर मला सांगा एका मिनिटामध्ये किती ब्रीथ असतात, तर 12 to 16 ब्रीथ पर मिनिट. मग मी जर म्हटलं एका मिनिटाचा तुम्हाला टिडाल व्हॉल्यूम काढायचा आहे तर एका मिनिटाचा टिडाल व्हॉल्यूम कसा असेल, तर एका ब्रीथ म्हणजे 500, तर 12 ब्रीथ म्हणजे किती, तर 500 × 12, तर 12 × 5 60 म्हणजे 6000, आणि 16 × 5 60 म्हणजे 80,000. 6000 ते 8000 ml पर मिनिट. एका मिनिटाचा टिडाल व्हॉल्यूम, एका मिनिटाचा सांगतोय मी, एका मिनिटाचा टिडाल व्हॉल्यूम जवळपास 6000 ते 8000 ml असेल. तर नॉर्मल एका ब्रीथिंगच्या वेळेस तो टिडाल व्हॉल्यूम किती असतो रे बेटा, 500 ml. सो व्हॉट इज टिडाल व्हॉल्यूम? द टिडाल व्हॉल्यूम इज द व्हॉल्यूम ऑफ एअर ड्युरिंग अ नॉर्मल ब्रीथिंग. नॉर्मल ब्रीथिंग म्हणजे कुठल्याच प्रकारची ब्रीथिंग वाढली नाही किंवा ब्रीथिंगचा रेट कमी नाही. नॉर्मल पोझिशन, नॉर्मल स्टेडी, म्हणजे आता जशी आपली स्टेडी पोझिशन आहे त्याच्यामध्ये आपण श्वास घेतोय की नाही घेते आपल्याला सुद्धा कळत नाही. आपण श्वास घेतोय कंटिन्युअसली, तर त्याच्यामध्ये घेतलेली एअर आणि त्याच्यामधून सोडलेली जी एअर आहे तर तिचा जो काही व्हॉल्यूम आहे तर त्या व्हॉल्यूमला आपण कॉमनली म्हणतो टिडाल व्हॉल्यूम. दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर. काय केली आपण टिडाल व्हॉल्यूमची डेफिनेशन? द व्हॉल्यूम ऑफ एअर ड्युरिंग अ नॉर्मल ब्रीथिंग. So breathing means during normal inspiration or the expiration, and it is approximately 500 ml. लक्षात ठेवायचं. दुसरा आपल्याला कॉमनली पाहायचं आहे इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. रिझर्व व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे काय, तर व्यवस्थित डेफिनेशन ऐकायची. व्हॉट इज द इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम? आता पहा, कधी कधी आपण काय करतो, नॉर्मली ब्रीथिंगच्या पेक्षा आपण असं फोर्सफुल ब्रीथिंग करतो, फोर्सफुल इन्स्पिरेशन करतो. म्हणजे आपण असं एकदम ताकदीनं हवा आतमध्ये घेतो, आहे की नाही. आता ज्यावेळेस आपलं नाक बेरलेलं असते तर त्यावेळेस आपण काय करतो, फोर्सफुली ब्रीथिंग करतो, असं फोर्सफुली आपण ब्रीथिंग करतो. मग ज्यावेळेस आपण फोर्सफुली ब्रीथिंग करतो तर आपण काय करतो, नॉर्मल पेक्षा जास्तीत जास्त एअर आपण आतमध्ये घेतो. बरोबर आहे ना. म्हणजे काय, तर आपण एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर घेतो. बरोबर आहे ना. तर त्यालाच आपण कॉमनली म्हणतो इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. म्हणजे काय, तर ड्युरिंग द फोर्सफुल एक्सपिरेशन, ड्युरिंग द फोर्सफुल एक्सपिरेशन द एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर इज एंटर्स इन द लंग्स. जास्त प्रमाणात हवा आपल्या आतमध्ये जाते, त्याला आपण कॉमनली म्हणतो इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम.
So what is the inspiratory reserve volume? Is the volume of air. Normal का तर नाही, is the extra volume of air. Extra volume of air किंवा याला आपण म्हणू additional volume of air are also called as additional volume of air किंवा extra volume of air or the maximum volume of air during the forceful inspiration. During the forceful inspiration की ज्यावेळेस आपण forcefully inspiration करतो, नॉर्मली नाही, एकदम forcefully ज्यावेळेस आपण inspiration करतो तर तो जो व्हॉल्यूम असतो तर तो एक्स्ट्रा रिझर्व व्हॉल्यूम असतो. तर तो एक्स्ट्रा रिझर्व व्हॉल्यूम इज कॉमनली कॉल्ड एज इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. Inspiratory reserve volume means what? The volume of air during the forceful inspiration after a normal inspiration. म्हणजे एखाद्या नॉर्मल इन्स्पिरेशन, आता पहा हे मी नॉर्मल इन्स्पिरेशन केलं, या नॉर्मल इन्स्पिरेशन अशी प्रोसेस झाली, कंडिशन आहे की त्यावेळेस मी जास्त श्वास आतमध्ये घेतला. तर नॉर्मल इन्स्पिरेशनच्या नंतर जर आपण फोर्सफुल इन्स्पिरेशन जर करत असू तर ॲडिशनल एअरचा व्हॉल्यूम हा आपण आतमध्ये घेतो, जास्तीची हवा आपण आतमध्ये घेतो, तर तो व्हॉल्यूम इज कॉमनली कॉल्ड एज इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. तर टिडाल व्हॉल्यूम म्हणजे काय? द व्हॉल्यूम ऑफ एअर ड्युरिंग नॉर्मल ब्रीदिंग अँड इट इज अप्रॉक्सिमेटली 500 ml. व्हॉट इज इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम? द व्हॉल्यूम ऑफ एअर कसा? नॉर्मल का तर नाही, इज द एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर और तो मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ एअर और तो ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर ड्यूरिंग अ फोर्सफुल इन्स्पिरेशन किंवा आफ्टर अ नॉर्मल इन्स्पिरेशन. दिस व्हॉल्यूम इज कॉल्ड एज इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम and it is maximum and is about 2500 to 3000 ml. तर तो व्हॉल्यूम किती असू शकतो रे बेटा? 250 ते 3000 ml इज द इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. लक्षात ठेवायचं. सो आतापर्यंत आपण रेस्पिरेटरी व्हॉल्यूम मध्ये दोन व्हॉल्यूम पाहिले. पहिला टिडाल व्हॉल्यूम पाहिला. काय केली आपण टिडाल व्हॉल्यूमची डेफिनेशन? द व्हॉल्यूम ऑफ एअर ड्यूरिंग नॉर्मल ब्रीदिंग, म्हणजे ड्यूरिंग नॉर्मल इन्स्पिरेशन और तो एक्सपिरेशन. आणि कितना होता है रे बेटा टिडाल व्हॉल्यूम? तो टिडाल व्हॉल्यूम होता है सर 500 ml. बरोबर. तर एका मिनिटाचा जर मी म्हटलं तर आता एका ब्रीथ साठी टिडाल व्हॉल्यूम किती आहे? एका ब्रीथ साठी म्हणजे एक इन्स्पिरेशन एक एक्सपिरेशन साठी टिडाल व्हॉल्यूम किती आहे? 500 ml. 500 ml है. तो एक मिनट में कितने ब्रीथ होते? तो एक मिनट में होते हैं सर 12 to 16 ब्रीथ्स. तो टिडाल वॉल्यूम कितना होगा एक मिनट के लिए? तो 6000 to 8000 ml पर मिनट, के मिनट के लिए. पर नॉर्मल टिडाल वॉल्यूम कितना है बेटा? 500 ml. उसके बाद पड़ा इंस्पायरेटरी रिजर्व वॉल्यूम. व्हाट इज इंस्पायरेटरी रिजर्व वॉल्यूम? इज द एक्स्ट्रा वॉल्यूम ऑफ एयर ड्यूरिंग द फोर्सफुल इंस्पिरेशन आफ्टर नॉर्मल ब्रीथिंग. नॉर्मल ब्रीथिंगच्या नंतर जर फोर्सफुल इन्स्पिरेशन जर झालं तर तो जो व्हॉल्यूम आपण कंझ्युम करतो तर तो व्हॉल्यूम म्हणजे कुठला रे बेटा? इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. अँड इट इज अप्रॉक्सिमेटली 2500 to 3000 ml. लक्षात ठेवायच्या व्हॅल्यूज. दिस इज द नीट क्वेश्चन. हा नीट क्वेश्चन होता, लक्षात ठेवायचं. याच्यावरती मॅच द प्लेयर आलं होतं. हा नीट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला कॉमनली पाहायचं आहे एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आता एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम काय असतं? एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम रिझर्व आहे म्हणजे एक्स्ट्रा आहे. दॅट इज द एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर. जसा इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम होता ड्यूरिंग फोर्सफुल इन्स्पिरेशन, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम ड्यूरिंग श्वास सोडा जोरानं ड्यूरिंग द फोर्सफुल एक्सपिरेशन. बरोबर आहे ना? So what is the expiratory reserve volume? The volume of air. कसा? The extra. कसा? The maximum. कसा? The additional. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? The extra volume of air or the additional volume of air or extra volume of air
म्हणजेच ॲडिशनल किंवा मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर ड्युरिंग फोर्सफुल एक्सपिरेशन आफ्टर अ नॉर्मल ब्रीदिंग. एक नॉर्मल ब्रीदिंग झाली पहिले आणि त्याच्यानंतर मी फोर्सफुली इन्स्पिरेशन केलं तर फोर्सफुली सुद्धा काय होईल बेटा एक्सपिरेशन. तर तो जो व्हॉल्यूम आहे तर त्याला आपण म्हणू एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. व्हॉट इज द डेफिनेशन? द व्हॉल्यूम ऑफ एअर कसा द एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर ड्युरिंग फोर्सफुल एक्सपिरेशन आफ्टर नॉर्मल ब्रीदिंग इज कॉल्ड एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम and it is about लक्षात ठेवायचं व्हॅल्यू इट इज अबाउट 1000 to 1100 ml. जवळपास 1000 ते 1100 ml एवढा व्हॉल्यूम आपल्याला कॉमनली दिसतो. सो आतापर्यंत आपण 3 व्हॉल्यूम पाहिले. टिडाल व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. व्हॉट इज टिडाल व्हॉल्यूम? द व्हॉल्यूम ऑफ एअर ड्युरिंग नॉर्मल ब्रीदिंग and it is about 500 ml. What is inspiratory reserve volume? The extra volume of air during forceful inspiration after breathing, normal breathing, called inspiratory reserve volume, and it is approximately 2500 to 3000 ml. त्यानंतर आपण कॉमनली पाहिला एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर or the extra volume of air or the additional volume of air during forceful expiration after normal breathing is called expiratory reserve volume and it is approximately 1000 to 1100 ml. Okay. आता चौथा आपल्याला कॉमनली व्हॉल्यूम पाहायचा आहे रेसिड्युअल व्हॉल्यूम. आता रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजे काय? तर मला सांगा आपण इन्स्पिरेशन रिझर्व व्हॉल्यूम किती पाहिला तर 2500 ते 3000 ml बरोबर आहे. आणि एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम किती आहे 1000 to 1100. म्हणजे काही व्हॉल्यूम हा लंग्सच्या आतमध्ये काय झाला रिमेनिंग राहिला. त्यालाच कॉमनली म्हणतात रेसिड्युअल व्हॉल्यूम. कारण की जेवढा इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आहे 2500 तेवढाच आपण एक्सपायर करायला पाहिजे होता पण तेवढा आपण एक्सपायर केला का तर नाही. म्हणजे काही जी एअर आहे तर ती लंग्सच्या आतमध्ये रिमेनिंग राहिली. तिचा जो व्हॉल्यूम आहे तर त्याला आपण कॉमनली म्हणू रेसिड्युअल व्हॉल्यूम. जर पूर्ण एअर जर बाहेर काढली असती तर आपले पूर्ण लंग्स चिपकले असते. त्यामुळे काही एअर ही आपल्या लंग्सच्या आतमध्येच राहते ज्याला आपण रेसिड्युअल म्हणू. सो व्हॉट इज रेसिड्युअल व्हॉल्यूम? द व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन द लंग्स. The volume of air remaining in the lungs after forceful expiration. म्हणजे फोर्सफुल एक्सपिरेशन केल्यानंतरही काही एअर हे आपल्या लंग्सच्या आतमध्येच राहते तर तिचा व्हॉल्यूम इज कॉमनली कॉल्ड एज रेसिड्युअल व्हॉल्यूम. सो व्हॉट इज रेसिड्युअल व्हॉल्यूम? द रेसिड्युअल व्हॉल्यूम ज्याला आपण REV म्हणून लिहू. द रेसिड्युअल व्हॉल्यूम मीन्स what is the residual volume? The residual volume means the volume of air which is remaining in the lungs after forceful expiration. एक्सपिरेशन केल्यानंतरही काही एअर आपल्या लंग्सच्या आतमध्ये राहते तर तिचा जो व्हॉल्यूम असतो तर त्याला म्हणतात रेसिड्युअल व्हॉल्यूम. दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर remaining in the lungs after forceful expiration. This volume is commonly called as residual volume and it is approximately 11,000 to 12,000 ml. हे जवळपास आपल्याला 1100 ते 1200 ml आपला एवढा रेसिड्युअल व्हॉल्यूम दिसते. सो दिस इज द रेसिड्युअल व्हॉल्यूम. सो आतापर्यंत आपण 4 प्रकारचे व्हॉल्यूम पाहिला. पहिला टिडाल व्हॉल्यूम. काय केली आपण टिडाल व्हॉल्यूमची डेफिनेशन? The volume of air during normal breathing and approximately 500 ml. एका मिनिटासाठी 6000 ते 8000 ml. लक्षात ठेवा एका मिनिटासाठी. आपल्याला 1 मिनिटाचं कन्सिडर करायचं नाही. आपल्याला एक ब्रीथ पाहिजे. सो इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. ते इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे काय? द व्हॉल्यूम ऑफ एअर कसा एक्स्ट्रा मॅक्झिमम आणि ॲडिशनल. द एक्स्ट्रा or maximum or additional volume of air during forceful inspiration after normal breathing
This is called as inspiratory reserve volume आणि किती असतो बेटा 2500-3000 ml. Expiratory reserve volume means the extra volume of air during the forceful expiration after normal breathing is called expiratory reserve volume and it is approximately equals 1000 to 1100 ml. Then the residual volume is the remaining volume of air in the lungs. The volume of air which is remaining in the lungs after forceful expiration, that called as residual volume and is approximately equal 1100 to 1200 ml. ओके. आणि त्यानंतर आपल्याला कॉमनली पाहायचे डेड स्पेस. आता सगळ्यात पहिले डेड स्पेस म्हणजे काय? डेड स्पेस कशाला म्हटला जाते? डेड स्पेस is also the volume of air. Volume of air in the respiratory tract. The volume of air remaining in respiratory tract. Respiratory tract म्हणजे काय? तर नोज पासून तर टर्मिनल ब्रॉन्किओल्स पर्यंत, लंग्स नाही, टर्मिनल ब्रँकिओल्स म्हणजे अल्विओला याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे एक्सचेंजिंग पार्ट सोडून नोज पासून तर ब्रँकिओल पर्यंतचा जेवढा पार्ट त्याला म्हणतात रेस्पिरेटरी ट्रॅक. तर त्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये एअर ही काही रिमेनिंग असते. त्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये सुद्धा काही अमाऊंट मध्ये एअर राहते. तर तिचा व्हॉल्यूम, that is the volume of air remaining in the respiratory tract. Volume of air remaining in the respiratory tract म्हणजे काय? nose to terminal bronchiole या ट्रॅक मध्ये सुद्धा एअर असते, रिमेनिंग असते. तर त्या एअरचा व्हॉल्यूम की जी एअर एक्सचेंजिंग मध्ये काही रिस्पॉन्सिबिलिटी किंवा एक्सचेंजिंग होत नाही, एक्सचेंज होण्यामध्ये पार्टिसिपेट नसते, ती फक्त त्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये कंझ्युम असते, रिमेनिंग असते. तर ती जी एअर आहे तर त्या एअरच्या व्हॉल्यूमला कॉमनली काय म्हणतात रे बेटा? डेड स्पेस. डेड स्पेस काही कामाची नाही आहे आणि इट इज अप्रॉक्सिमेटली 150 ml. ते जवळपास आपल्याला 150 ml दिसते. व्हेरी अमाऊंटमध्ये, व्हेरी स्मॉल अमाऊंटमध्ये असते. सो दिस इज द आयडिया अबाउट द रेस्पिरेटरी व्हॉल्यूम. किती प्रकारचे रेस्पिरेटरी व्हॉल्यूम आपण पाहिले? 5. मोस्टली 4 महत्त्वाचे आहेत. टिडाल व्हॉल्यूम, इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, रेसिड्युअल व्हॉल्यूम आणि डेड स्पेस. परत एकदा समराइज करतो. आपला आजचा टॉपिक आहे रेस्पिरेटरी व्हॉल्यूम अँड रेस्पिरेटरी कॅपॅसिटी. रेस्पिरेटरी कॅपॅसिटीच्या अगोदर आपण रेस्पिरेटरी व्हॉल्यूम पाहिले या लेक्चर्समध्ये. काय पाहिलं रेस्पिरेटरी व्हॉल्यूम मध्ये? आपण 5 प्रकारचे रेस्पिरेटरी व्हॉल्यूम पाहिले. मोस्टली इम्पॉर्टंट आहे 4. पहिला पाहिला टिडाल व्हॉल्यूम म्हणजे द टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर ऑर द व्हॉल्यूम ऑफ एअर ड्युरिंग नॉर्मल ब्रीदिंग इज कॉल्ड टिडाल व्हॉल्यूम. ते व्ही म्हणून शो केलं. अप्रॉक्सिमेटली 500 ml. एका मिनिटाला 12 ते 16 ब्रीथ होतात. म्हणून एका मिनिटाला किती टिडाल व्हॉल्यूम असेल? जवळपास 6000 ते 8000. कारण की एक ब्रीथ म्हणजे 500. तर 12 ब्रीथ म्हणजे 6000 आणि 16 ब्रीथ म्हणजे 8000. सो इट इज द नॉर्मल टिडाल व्हॉल्यूम पर मिनिट. पण आपण पर मिनिटाचा घेतलं नाही, आपल्याला एका ब्रीथचं पाहायचं. इट इज अबाउट द 500 ml. त्यानंतर आपण पाहिलं इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. That is the maximum extra or additional volume of air during the forceful inspiration after normal breathing is inspiratory reserve volume and it is approximately 2500-3000 ml. नंतर पाहिलं आपण एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. That is the volume of air. कसा? एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर or the additional or the maximum volume of air during forceful expiration after normal breathing is expiratory reserve volume and it is approximately 1000 to 1100 ml. Residual volume, the volume of air which remaining in the lungs after forceful expiration is called as residual volume and it is approximately 1100 to 1200 ml. And I will call it dead space. It is also the volume of air of a respiratory tract which does not participate in the exchanging process. This volume of air is considered as the dead space and is approximately 150 ml. सो उद्याच्या बॅचमध्ये आपण पाहू रेस्पिरेटरी कॅपॅसिटी. असेसाठी एवढंच. ओके, ठीक आहे, बाय.